जय हिंद मित्रांनो, JVS अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण जो टॉपिक पाहणार आहोत तो आहे शेकडेवारीवर आधारित शाब्दिक उदाहरणे। शेकडेवारी पार्ट 1 पहा आपला। त्याच्यात खूप बेसिक न एक 24 मिनिटाचा व्हिडिओ खूप बेसिक पासून सांगितलेले, तरी पण एक रिव्हिजन म्हणून एकदम समजा तो पार्ट न पाहता हा पार्ट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांना पण समजावा काय आहे, तर थोडं एकदम बेसिक पासून चालू करूया। शेकडेवारी म्हणजे काय? शेकडेवारी शेकडा कशाला म्हणतात ते पाहिलं होतं आपण। शेकडेवारी ज्याला आपण आपल्या बोली भाषेत टक्केवारी सुद्धा म्हणतो, ओके, शतमान सुद्धा म्हणतो। शेकडेवारी, टक्केवारी, पर्सेंटेज वन अँड द सेम एकच असतं। तर आपलं शेकडेवारी शेकडा काय असतो? आपला आधी शेकडा किंवा टक्का काय असतो? शेकडा किंवा टक्का, शेकडा, टक्का किंवा पर्सेंट असतो काय? शेकडा किंवा टक्का किंवा शतमान असतो छेद 100 असणारा अपूर्णांक। काय असतो? छेद 100 असणारा अपूर्णांक, छेद 100 असणारा अपूर्णांक। ठीक आहे। शेकडा काय असतो? छेद 100 असणारा अपूर्णांक हा शेकडा असतो। छेद 100 अपूर्णांक म्हणजे समजा 5/100। ओके, या अपूर्णांकाचा छेद किती आहे? छेद 100 आहे। 5/100 म्हणजे 5%। 5/100 म्हणजे काय? 5%। या टक्के याच्या चिन्हाचा अर्थ होतो छेद 100, म्हणजे 100 पैकी 5 गुण मिळाले म्हणजे किती टक्के गुण मिळाले? 5% गुण मिळाले। 35/100। ओके, 35/100 चा अर्थ काय होतो? 35%। आता हे झालं छेद 100 असणारा अपूर्णांक म्हणजे काय असतो? शेकडा असतो, हे पाहिलं आपण। आता याच्या रिव्हर्स बदल करताना जर असं म्हणलो मी की 9%, तर याचा अर्थ आपोआप काय होतो? 9/100 म्हणजे 100 पैकी 9, रिव्हर्स बदल। मी म्हणलो 15%, ओके, तर 15%चा अर्थ आपोआप काय होतो? 100 पैकी 15, 15/100। ओके, याचा रिव्हर्स बदल, हे झालं टक्के। आता पर्सेंट, टक्के काय आहे ते समजले तुम्हाला? पर्सेंट, शेकडा, छेद 100 असणारा अपूर्णांक। आणखीन काही बेसिक गोष्टी पहा याच्यावर आधारित असणारे। मी असं म्हटलो की एक्सचा, पहा मी हे शब्द सांगलो, एक्सचा 10%। काय म्हणलो? बारकाईने पहा, एक्सचा 10%। या वाक्याला असंही लिहू शकतो एक्सचा शेकडा 10। एक्सचा, याला असाही लिहू शकतो एक्सचा किती? शेकडा 10। या हा विधान असं लिहिलं काय शॉर्टकट मध्ये? एक्सचा 10% असं लिहिलं काय आणि एक्सचा शेकडा 10 लिहिलं काय? दोघांचा अर्थ सेम आहे। एक्सचा 10% म्हणजे एक्सचा शेकडा 10 म्हणजे एक्स गुणिले 10%। एक्सचा 10% म्हणजे काय होतो? एक्स गुणिले किती टक्के? 10%। मग एक्स गुणिले 10% म्हणजे काय? 10/100। म्हणजेच याला गुणाकार केले तर एक्स गुणिले 10, 10x/100 हे झालं। आता एक्स वाय सांगितल्यावर काही विद्यार्थी घाबरतात, म्हणून हे सगळ्या संख्यावर सांगतो ना, संख्यावर अप्लाय करून। मी असं म्हटलो 50चा किती टक्के? 50चा 25%। 50चा 25, या चा अर्थ गुणिले, या चाच्या चिन्हाचा अर्थ काय? गुणिले। हे 50 झालं। चा म्हणजे गुणिले, इंग्लिश मध्ये ऑफ असेल। 25% ऑफ 50, चा म्हणजे गुणिले। आणि 25% म्हणजे काय? 25%चा अर्थच असतो सरळ सरळ 35%चा अर्थ काय असतो? सरळ सरळ 35/100। 5%चा अर्थ सरळ सरळ काय असतो? 5/100। 9%चा अर्थ 9/100। 15%चा अर्थ 15/100। तर हे चा अर्थ गुणिले घ्यायचा। 50चा 25% कसं कळायलो? 50 गुणिले 25% झालं। 50 एका 50, 50 दोन्ही 100 म्हणजे काय झाले? 25/2। 25ला जर 2 न भागलं किती येतं? त्याचं निम्म, 25चं निम्म 12.5 म्हणजे काय? 12.5। 50चा 25% म्हणजे काय झालं? 50चा 25% किती आलं? 50चा 25% म्हणजे 50। थोडं बेसिक पासून सांगू का मी? हे बेसिक पासून सांगू। मी काय म्हणलो? इकडे पहा, एक्सचा 10% म्हणजे एक्स गुणिले 10%। पुन्हा 10% म्हणजे 10/100। 10 ने एक्स ला गुणलं तर 10x/100। त्याचप्रमाणे इकडे पहा 50चा 25%। 50चा 25% म्हणजे याचा अर्थ होतो 50 गुणिले काय? हे चा अर्थ गुणिले 50 गुणिले 25%, हे झाला 50चा 25%। पुढच्या स्टेपला 50 गुणिले 25% म्हणजे काय? हे काय? 9% म्हणजे काय? 9/100। 15% म्हणजे काय? 15/100। तर मग 25% म्हणजे काय होईल? 25/100।
100. 50 ने याला डिवाइड केलं, 50 आहे का 50, 50 दोन्ही 100. काय उरले रे बाळांनो, 25/2 उरले. 2 ने याला भागलं तर काय, 2 20 किंवा असं 2 1 2 म्हणा, आणि 2 2 4, एक बाकी उरली, 2 5 10, काय 12.5. आता ह्या व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक कसं करायचं याच्यावर बी आपल्या चॅनलवर एक व्हिडिओ ते पाहून घ्या, हे कसं करायचं. अशा व्यवहारी अपूर्णांकाचा दशांश अपूर्णांक कसं करायचं. मी म्हणलो 100चा किती टक्के, 100चा 33%. तर हे 100 आणि हे चा म्हणजे गुणिले, आणि 100चा 33% म्हणजे काय, गुणिले 33%. 33% म्हणजे काय असतं, 33/100. 100 न 100 कॅन्सल झाली, किती आली 33. 100चा 33% म्हणजे काय 33. मी म्हणलो 70चा काय, 70चा 20%. 70चा 20% म्हणजे काय 70, आणि चा म्हणजे गुणिले 20% म्हणजे काय, 70चा 20% म्हणजे 20/100. हे अंशातला हा 1 0, हा 1 0 कटला, छेदातला हा 1 0, हा 1 0 कटला, किती झालं 7 2 7, आणि हे 2चा गुणाकार 7 2 14. होय, 70चा 20% म्हणजे किती 14. 70 रुपये होते आणि त्याचे 20% रक्कम खर्च केली म्हणजे किती टक्के रक्कम केली, 14 रुपये रक्कम खर्च केली. एखाद्या प्रोडक्टवर, एखाद्या वस्तूवर 70 रुपये किंमत छापलेली आणि त्याच्यात 20% सूट आहे, तर म्हणल्यावर किती रुपयाची सूट आहे, 14 रुपयाची सूट आहे, असं ॲप्लिकेशन करण्यात. ओके, इकडे सांगतो बाकी उदाहरण. समजा काही उदाहरण इकडे पाहूया. 15चा किती टक्के, 15चा 3%. 15चा 3% म्हणजे 15, आणि हा चा म्हणजे काय गुणिले, आणि त्याचा 3% म्हणजे काय 3/100. आता काय करूया, या ठिकाणी भाग जात नाही, भाग दिलास तर 5 न जातो, पहा त्याच्यापेक्षा मोठ्या संख्येने जात नाही. 5 त्रिक 15 आणि 5 न भाग दिला, 5 2 10 आणि हे 0 20. हे 3 त्रिक किती झाले, हे 3 त्रिक 9, हे 9/20. 15चा 3% 9/20. 9/20 ला याच्यात टाकतं, व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश अपूर्णांकात रूपांतर केलं तर 0 पॉईंट, आणि हे काय झाले 90. 20 चौक 80 आणि 20 100, 0.45. ओके, चला आणखीन पहा. 40चा 35%. 40चा 35%. समजा 40 गुणांची एक परीक्षा आहे, त्याच्यात तुम्हाला 35% गुण घेणं आवश्यक आहे. म्हणजे किती गुण घेणं आवश्यक, 40चा 35%. मग काय होतं, 40चा 35% 40, आणि हे चा म्हणजे काय, चा म्हणजे गुणिले, आणि 35% म्हणजे काय, 35% म्हणजे 35/100. 35%. हे या 0 हा 0 कॅन्सल झाला, आणि हे 4 पहा, हे 4 जशाला तसे, आणि या 35ला जर 10 न भागलं तर हे गुणिले काय होईल, हे गुणिले चिन्ह, आणि 35ला 10 न भागलं तर हे होईल 3.5. काय होईल, 4 5 20ला 0, हातचे 2, 4 त्रिक 12 आणि 2 14. किती आले 14, बरोबर ना, 3 चौक 12 ते 14. यस, 14.0 आले किंवा 14 आले. 40चा 35% म्हणजे 40 पैकी 35% म्हणजे किती 14. झालं. वाटलंच आणखीन एक्झाम्पल घेऊ आपण. आपण TETची परीक्षा देऊ लागलो, त्याच्यात काय असतं, 150चे 60% गुण घ्यायचे. म्हणजे किती गुण घ्यायचे, 150चे 60%. 150चे काय 60%. TETमध्ये उत्तीर्ण होण्यासाठी काय घ्यावं लागतं, ओपनच्या कॅन्डिडेटला 150 पैकी 60% गुण घ्यावं लागतात. 150चे 60% हे 150 पहा, आणि चे म्हणजे गुणिले, आणि 60% म्हणजे 60% गुणायचं, 60/100 हे झाले 60%. काय झालं, अंशातला छेदातला 1 1 0 कटला, हा पुन्हा अंशातला छेदातला हा 1 0 कटला, काय झालं 15 सखी 90 गुण. ठीक आहे, 150चे 60% म्हणजे किती 90, 150 पैकी 90 घ्यायचे. 200चे 15% म्हणजे 200 गुणिले, चे म्हणजे गुणिले, आणि 15% म्हणजे 15/100. 100 100 100 दोन्ही 200, सरळ हे 15 दोन्ही 30. 200चे 15% म्हणजे काय 30 झाले. हे काय टक्के असतात एकदम, याच्यावर हे बेसिक झालं. आता याच्यावर काही शाब्दिक उदाहरणं घेऊया. ठीक आहे, पहा पुढचे 2 उदाहरणं आहेत. खूप सोप्यापासून चालू केलं आपण, सिंपल उदाहरणापासून कॉम्प्लेक्स उदाहरणाकडे जाऊया. सगळ्या स्पर्धा परीक्षांना कव्हर करण्याचा प्रयत्न करायला होता आपण, अगदी CET, TET, CTET, MPSC, पोलीस भरती सगळ्या स्पर्धा परीक्षांना. तर पुढचा प्रश्न काय पहा, 24 ही संख्या 60च्या किती टक्के आहे, शेकडा किती म्हणजे किती टक्के आहे.
24 ही 60च्या किती टक्के आहे असं विचारलं. शेकडा कितीचा अर्थ किती टक्के, शेकडा कितीचा अर्थ काय किती टक्के. 24 ही संख्या 60च्या शेकडा किती म्हणजे 24 हे 60च्या किती टक्के. 24 हे 60च्या किती टक्के म्हणजे कोणाला तरी 60पैकी 24 गुण मिळाले म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले 60पैकी 24. 24 ही संख्या 60च्या शेकडा किती आहे तर ते कशी काढणार. 24 हे 60च्या शेकडा किती आहे तर म्हणजे 60पैकी 24, 60पैकी 24 पहा शॉर्ट ट्रिकनं 60पैकी किती झाले 24. आता 24 ही संख्या 60च्या शेकडा किती आहे तर या 60चं रूपांतर कशामध्ये करायचं, या 60चं रूपांतर 100मध्ये करायचं. तर कसं करणार आहे, दोन ट्रिक सांगतो तुम्हाला. फक्त शेकडा किती तो काढायचा ना, तो किती शेकडा आहे. मग इथं आपण जर दोन्ही संख्यांना याला आणि याला या दोन्ही संख्यांना जर कितीनं भागलं 4नं भागलं काय होतं 4 सक 24 राईट, किंवा 12नं भागलं तरी चालतं. 12नं भागलं तर 12 दुनी 24 आणि 12 पंचे 60. काय झालं 12 दुनी 24 12 पंचे 60 म्हणजे 24 60 म्हणजे काय आले 2/5. 60पैकी 24 म्हणजे 2पैकी किती व्हायले, सॉरी 5पैकी 2 व्हायले. 60पैकी 24 म्हणजे 5पैकी 2. आता याला शेकड्यात रूपांतर करायचं ना. 24 हा 60च्या शेकडा किती आहे म्हणजे किती टक्के. तर या छेदाचं रूपांतर कशामध्ये करायचं 100मध्ये. छेदाचं रूपांतर 100मध्ये करण्यासाठी आपल्याला किती गुणावं लागेल छेदाला 20नं. आता हे 20ला कॅन्सल करण्यासाठी वरी एक 20 आणावं लागतील, अंशात एक 20 झालं म्हणजे 20/20नं गुणलं म्हणजे काय झालं मग हे 20 दुनी झाले 40, 20 दुनी काय झाले 40 आणि हा झाला 20/5 काय 100. 40/100 म्हणजे 40/100चा अर्थ असतो 40%. 40/100चा अर्थ काय असतो 40/100चा असतो 40%. म्हणजे 24 ही संख्या 60च्या किती टक्के 40% आहे. म्हणजे एखाद्या व्यक्तीला 60 गुणाच्या परीक्षेत 24 गुण मिळाले, 60पैकी 24 गुण मिळाले म्हणजे त्याला किती टक्के गुण मिळाले म्हणजे त्याला 40% गुण मिळाले. ओके 60पैकी 24 म्हणजे किती टक्के 40%. हे केलं टक्केवारीमध्ये रूपांतर. आता याला पहा उदाहरण. एक्सचे 15% 300 आले तर एक्सची किंमत किती आहे. एक्सचे 15% किती आले, एक्सचे 15% 300. आता एक्सचे 15% बरोबर किती 300. एक्स झाले याला सॉल्व करायला एक्स आणि चे म्हणजे काय चे म्हणजे गुणिले. एक्सचे 15% बरोबर 300 तर एक्स किती एक्सचे म्हणजे हे झालं एक्स आणि चे म्हणजे गुणिले आणि 15% म्हणजे एक्सचे 15% म्हणजे काय 15/100 बरोबर किती आले बरोबर 300 झालं. एक्स चे म्हणजे गुणिले 15% म्हणजे 15/100 बरोबर 300ला बरोबर 300 जशाल तसे लिहिले. तर काय होईल एक्स बरोबर हे 300 इकडचे जशाल तसे हे 15/100 या साईडला ट्रान्सफर झाल्यावर काय होतील उलटे होतील ना 100/15 होईल. 15/100 इकडे ट्रान्सफर झाल्यावर काय होईल 100/15. 15ने याला भागल्यावर 15 दुनी 30 आणि हा 0 लावला उचलून तर एक्सची किंमत येईल 20 गुणिले काय 20 गुणिले 100 तर एक्सची किंमत येईल हे बे एक बे आणि इकडचा एक 0 आणि इकडचे 2 0 म्हणजे 2000. एक्सची किंमत किती झाली 2000. एक्सचे 15% जर 300 येत असेल म्हणजे एका संख्येचे 15%, एका संख्येचे 15% 300 आहे तर मग ती संख्या कोणती आहे 200 आहे. आणखीन एक उदाहरण घेऊया आपण या टाईपमध्ये. उदाहरण पुढचं पहा. एका संख्येचे याच्यावर आधारित घेऊ. एका संख्येचे 20%, एका संख्येचे 20%, एका संख्येचे 20% 200 आहेत. 20% हे एका संख्येचे 20% हे काय आहेत 200 आहेत. 200 आहेत किती आहेत 200 आहे. तर ती संख्या कोणती तर ती संख्या कोणती. पुढं काय सांगितलं पुढचा प्रश्न पहा काय सांगितलं. एका संख्येचे 20% काय एका संख्येचे 20% होतात 200 तर ती संख्या कोणती. प्रश्न काय विचारला एका संख्येचा 20% म्हणजे ती संख्या कोणती म्हणून आपण काय म्हणूया समजा ती संख्या x. ती संख्या कोणती जिचं हे 20% ती संख्या x. मग एक्सचा 20% कशाचा एक्सचा 20%. एक्सचा 20% म्हणजे x गुणिले 20/100 झाला एक्सचा 20%. हा झाला एक्सचा 20%. एक्सचा 20% बरोबर किती आहे एक्सचा 20% बरोबर 200. हे 20/100 इकडे ट्रान्सफर झाल्यावर काय होतील हे 20/100 200कडे गेल्यावर काय होतील 100/20 होतील. हा एक 0 कटला आणि हे बे पंचे काय झाले 10. हां 205 काय 1000. एका संख्येचा 20% हे 200 आहेत तर ती संख्या कोणती आहे 1000 आहे. ठीक आहे. आणखीन काही उदाहरणं बघूया.
पहा पुढचे 2 प्रश्न. आणखीन प्रश्न पहा. वाटतंय हा प्रश्न पाहिल्यानंतर खूप अवघड आहे, पण अवघड प्रश्न नाही. एकदा पहा प्रश्न. एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत. किती टक्के विद्यार्थी हजर आहेत? 97% विद्यार्थी हजर आहेत. म्हणजे किती टक्के विद्यार्थी गैरहजर आहेत? 3% विद्यार्थी गैरहजर आहेत. 18 विद्यार्थी गैरहजर आहेत. किती विद्यार्थी गैरहजर आहेत? 3% गैरहजर आहे. म्हणजे 3% होतात 18 इथं. 18 विद्यार्थी गैरहजर आहेत. तर त्या शाळेत एकूण विद्यार्थी किती आहेत? म्हणजे 100% विद्यार्थ्यांची संख्या काढायची. आपण एक्सनं पण काढू शकतो, एक्स मानून एकूण विद्यार्थी एक्स मानून, पण त्याला वेळ लागला. आपण पहा हे असं काढू शकतो तिरप्या गुणाकारानं. 3% विद्यार्थी गैरहजर आहेत. 97% विद्यार्थी हजर आहेत. 97% विद्यार्थी काय आहेत? हजर आहेत. तर 3% विद्यार्थी गैरहजर आहेत. तर 3% किती व्हायलेत? 3% व्हायलेत 18. 3% काय व्हायलेत? 18. तर मग आपल्याला एकूण विद्यार्थी काढायचे ना, शाळेतले एकूण विद्यार्थी काढायचे म्हणल्यावर पूर्ण 100% विद्यार्थी. तर 3% जर 18 होत असतील तर मग 100% किती होतात? म्हणजे 100% x होतात. 100% विद्यार्थी काय होतात? x. मग तिरप्या गुणाकाराच्या पद्धतीने करू शकतो. यांचा गुणाकार 3 आणि x चा गुणाकार, राईट. आणि 18 आणि कशाचा गुणाकार? 18 आणि 100चा गुणाकार. 3 आणि x चा गुणाकार, 18 आणि 100चा गुणाकार. मग काय x बरोबर हे 18 गुणिले 100 जशाला तसंच राहू देतो दादांनो दीदींनो. आणि हे गुणिले 3 इकडे आल्यावर काय झाले? भागिले 3, 3 सख 18. म्हणजे x बरोबर काय उरलं? हे 6 उरले, 3 सख 18चे, आणि हे 100 उरले. 6 आणि 100 किती झाला गुणाकार? 6 आणि 100चा गुणाकार 600. म्हणजे त्या शाळेत एकूण विद्यार्थी किती आहेत? त्या शाळेत एकूण विद्यार्थी आहेत 600. एकूण विद्यार्थी काय आहेत? 600. त्या शाळेत एकूण विद्यार्थी आहेत 600. खूप सोपा प्रश्न होता. एका शाळेत 97% विद्यार्थी हजर आहेत. 18 विद्यार्थी गैरहजर आहेत. म्हणजे 3% विद्यार्थी गैरहजर आहेत. म्हणजे 3% 18 होतात, तर 100% x होतात. तिरप्या गुणाकाराच्या पद्धतीनं आपण हे उदाहरण सॉल्व्ह केलं. चला या इकडे या साईडला या. चला पुढचा प्रश्न पहा. नेक्स्ट प्रश्न काय? नेक्स्ट प्रश्न असा आहे, 60 लिटर दुधात मलई आहे 15%. 60 लिटर दुधात मलई किती? 15%. 40 लिटर दुधात मलई आहे 8%. हे दोन्ही दूध एकत्र केले तर मिश्रणात, जे दोन्ही दूध एकत्र केले एका टोपल्यात टाकले दोन्ही दूध, तर मग मिश्रणात मलईचे प्रमाण किती? 60 लिटर दुधात मलई आहे 15%. म्हणजे 60चे 15%. 60चे 15%. म्हणजे 60 लिटर दुधात किती मलई आहे? 60चे 15% म्हणजे 60 गुणिले काय? 15/100. या 0 हा 0 कटला. ओके. हे 6 जशाला तसे. आणि 15ला 10 भागलं तर काय झालं? 1.5. म्हणजे 15 सखी 90. काय? 15 सखी 90. एक घर सोडून पॉईंट. ओके. 9 लिटर. म्हणजे 60 लिटर दुधात किती मलई आहे? म्हणून 60 लिटर दुधात, 60 लिटर दुधात किती मलई? 60 लिटर दुधात 9 लिटर मलई. किती लिटर? 9 लिटर मलई. आता 40 लिटर दुधात 8% मलई आहे. म्हणजे 40चे काय टाकतं? 8%. म्हणजे 40चे 8% म्हणजे 40 गुणिले 8/100. या 0ने हा 0 कटला. आणि हे झाले 8×4 32. 32/10 म्हणजे 3.2 लिटर. ठीक आहे. म्हणजे काय? 40 लिटर दुधात, 40 लिटर दुधात किती मलई? 40 लिटर दुधात 3.2 लिटर मलई. किती? 3.2 लिटर मलई. हे दोन्ही दूध एकत्र केले. आता हे 60 लिटर आणि 40 लिटर एकत्र केले, दोन्ही दूध एकत्र केले, तर 60 + 40, 60 + 40 लिटर दुधात, ठीक आहे. दोन्ही दूध एकत्र केले, 60 + 40 लिटर दुधात किती मलई झाली? 60 + 40 लिटर दुधात मलई झाली. इकडे पहा, 60 + 40 लिटर दुधातली मलई झाली. ह्या दोघांनी मलईची बेरीज 9 + 3.2 लिटर काय झाली? मलई. म्हणजेच 60 आणि 40 किती? 100 लिटर मध्ये किती मलई झाली? 100 लिटरमध्ये मलई झाली 9 आणि 3 12.2. किती? 12.2 लिटर मलई. 100 लिटर दुधात 12.2 लिटर मलई म्हणल्यावर किती टक्के मलई झाली? मलईचे प्रमाण किती आहे मग? 12%. 12.2% मलई. 100 पैकी 12.2 म्हणजे 12.2% मलईचे प्रमाण आहे. ठीक आहे, मलईचे प्रमाण आहे. आणखीन काही उदाहरणं पाहूया. ओके.